नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की दादासाहेबांनी जसं काही पोलिसांनी सांगितलेलं असतं त्या हिशोबाने पोलीस इन्स्पेक्टर साहेब हे घरी आलेले असतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही जे काही आम्हाला सांगितलं होतं की मीरा मॅडमच्या मागे कोणी गुंडे लावले होते, त्यांनी ह्या घरातलाच माणूस सांगितला आहे. त्या गुंडांनी ह्या घरातल्याच माणसाचं नाव घेतलं आहे असं काही सांगितल्यानंतरनं दादासाहेब थोडेसे अचंबितच होतात. म्हणतात की अरे असं कसं होऊ शकतं, माझ्याच घरातली माणसं माणसांच्या जीवावरती उठली आहेत म्हटल्यानंतरनं काही थोडंसं अवघडच आहे. तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब जो काही स्केच बनवलेला असतो तो सगळ्यांना दाखवतात आणि सगळेजणी त्याला निरखून एकदम बारकाईने पाहतात. सगळेजणी प्रत्येकजण आपापल्या हातामध्ये घेतात. मंजिरी पाहतेच आणि म्हणते की ही मुलगी आमच्या घरातली नाही आहे. तोपर्यंत मंजिरी आणि मायाच्या जीवात जीव येतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ही मुलगी जर तुमच्या घरातली नाही आहे तर आम्हाला बहुतेक त्या गुंडांनी दिशाभूल करण्यासाठी बहुतेक असं काही खोटं बोलले असतील. तोपर्यंत दादासाहेब म्हणतात की हो, खरं आहे तुमचं, कारण की ते गुंड त्यांना वाचवण्यासाठी काहीही करू शकतात. तोपर्यंत मंजिरी म्हणते की आता ह्या मायाच्या विरोधामध्ये जाणं म्हणजे थोडासा अवघडच आहे. हिला प्रत्येक गोष्ट सांगायलाच नको, कारण की माझ्यामध्ये अडचणी खूप यायला लागल्या आहेत. तोपर्यंत असं काही झाल्यानंतर तिथून इन्स्पेक्टर साहेब निघून जातात. इन्स्पेक्टर साहेब निघून गेल्यानंतरनं अंबिका आणि मीरा एक प्लॅन बनवतात. म्हणतात की अगं मीरा, आपण दोघीजणी ना गेस्ट हाऊसमध्ये भेटूया. आणि असं काही दोघेजणी किचनमध्ये बोलत असतात की हे सगळं काही माया ऐकत असते. माया म्हणते की मला माहिती आहे मीरा, तू ना कोणाशी तरी कुठल्या तरी आत्म्याबरोबर बोलत आहे. मला खूप दिवसापासून हा डाऊट होता, पण मंजिरी मॅडम माझ्यावरती काही विश्वास ठेवायला तयार नाही आहेत, पण मी त्यांना बरोबर हे सत्य तुमचं त्यांच्यासमोर आणणार आहे. तोपर्यंत ते मग अंबिका आणि मीरा ह्या दोघीजणी म्हणतात की आपण संध्याकाळी गेस्ट हाऊसमध्ये भेटूया. तोपर्यंत माया पटकन मंजिरीला कॉल करते की तुम्ही आज संध्याकाळी ना गेस्ट हाऊसमध्ये या. हेच बोलणं अंबिका ऐकते. मीराला जाऊन सांगते की आपला प्लॅन वर्क होत आहे मीरा, कारण की पटकन मायाने जाऊन कोणाला तरी फोन केला आहे. तिथे सत्याचा खुलासा लवकरात लवकर होणार आहे की मायाबरोबर नक्की तिच्याबरोबर प्लॅन करणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोण आहे, आपल्या घरातलीच आहे का बाहेरची आहे. तोपर्यंत सगळं काही झाल्यानंतर तोपर्यंत मीरा रूममध्ये जाते. अथर्वही येतो. अथर्व म्हणतो की मीरा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण मीरा तिथे काही थांबत नाही, वेदाचं कारण काढून तिथून निघून जाते. अनन्या म्हणते की अगं वहिनी, काय झालं एवढं लाजायला, दादाला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे ना, तू इथे थांब ना. तोपर्यंत मीरा म्हणते की नाही, मला काहीतरी काम आहे, त्यासाठी मी निघाली आहे, मी नंतर येते. असं काही बोलत असताना तोपर्यंत मीरा कसं तरी रूममधून बाहेर पडते. अथर्वला ती अजिबात आवडत नाही. तोपर्यंत अनन्या म्हणते की दादा, तू काही काळजी करू नको, मी वहिनीला आत्ता घेऊन येते. तोपर्यंत इकडे मंजिरीचा काही वेगळाच प्लॅन असतो की मंजिरी म्हणते मला काही जरी केलं तरी मार्जरीने जे काही सांगितलेलं आहे, वेदाला मारण्याचं सगळं काही विधिविधान सांगितलं आहे, त्याच्या आधी मला त्या मीराला मारलं पाहिजे. पण ह्या अंबिकाला कसं कळत नसतं की मंजिरीच खरं तर सूत्रधार आहे, तीच तर ह्या घरातली चेटकीण आहे आणि अंबिकालासुद्धा वेदालासुद्धा मारण्याचा प्रयत्न करत असते. हे अजून तिला काही कळाले नसतं. येणाऱ्या पुढच्या भागामध्ये खूप छान ट्विस्ट आहे. मायाची चांगलीच गळा दाबून मीराने तिची बोलते. मीरा मायाचा गेस्ट हाऊसमध्ये जाऊन चांगलाच गळा दाबते. म्हणते की तू मला मारण्याचा प्रयत्न केला आहेस, पण अथर्वांना गोळी लागली आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे माया, एवढं लक्षात ठेव. आणि आत्ता माझ्या वाटेला गेली आहेस, इथून पुढे तू माझ्या वाटेला अजिबात काही जायचं नाही. असं बोलून मीरा पटकन मायाचा गळा दाबते. मायाला हे कळत नसते की अखेरकार आपल्याला मीराने वाचवलेलं असतं, पण मायाच्या लक्षात येत नाही. शेवटी तिला वाटतं की जे कोणी केलं आहे ते मंजिरी मॅडमने केलं आहे. येणाऱ्या पुढच्या भागामध्ये खूप छान ट्विस्ट दाखवलेला आहे. इथे नक्की मंजिरीचा नक्कीच कोणता नवीन प्लॅन असणार आहे वेदाला मारण्याचा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.